12 कोटी लोकांचा जीव धोक्यात, महाराष्ट्रावर सर्वात मोठं संकट, ज्याची भीती होती तेच घडलं. एका बातमीने मुख्यमंत्र्याची झोप उडवली आहे. कारण ही बातमी हवामानाच्या बाबतीत असून एक धोक्याचा इशारा थेट जपानच्या हवामान खात्याने दिलेला आहे. या दिवशी महाराष्ट्र उद्ध्वस्त होणार. एकच इशारा की जो भारताच्या हवामान खात्याकडून नाही तर जपानच्या हवामान खात्याने दिलेला आहे. आता 90% लोकांचा भारतावर हवामान खात्यावरचा भरोसा राहिलेला नाही. पण जेव्हा जपानसारख्या एक देश, अतिशय प्रगत देश किंवा संपूर्ण भारतासाठी धोक्याचा इशारा देतो, तेव्हा सगळीकडेच खळबळ उडते. कारण जपानने 2 दिवसापूर्वी देशाला एक धोका सांगितला होता. पण आज पहाटे जेव्हा जपानच्या हवामानाकडून यंत्रणेकडून थेट भारतीय प्रशासनाला एक धक्कादायक सॅटेलाइट मॅप आणि पुरावा सादर करण्यात आला, तेव्हा महाराष्ट्राची सर्वात मोठी चिंतेची बाब समोर आलेली आहे. या परिस्थितीचं गांभीर्य पाहून तातडीने मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीतून संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या आणि कडक सूचना जारी केलेल्या आहेत. हा हवामान धोका गेल्या 1.5 वर्षात पहिल्यांदाच निर्माण झालाय. त्यामुळे या इशाऱ्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. हवामान विश्लेषकांनी एक अशी तारीख सांगितली आहे की त्या तारखेला संपूर्ण राज्यात अतिवृष्टी आणि वादळाचा हाहाकार उडण्याची दाट शक्यता आहे. खरं तर सध्या राज्यात पावसाला सुरुवात झालीच आहे आणि हवामान बदल कुठे मुसळधार तर कुठे चांगला पाऊस पडतोय. पण खरी भीतीची आणि विचित्र घटना ही हिंदी महासागराच्या अंतर्गत भागात घडलेली आहे. काल मध्यरात्रीचा तो सॅटेलाइट फोटो आज पहाटे समोर आला. याचा सगळ्यांना जास्त धोका होता आपल्या महाराष्ट्राला वर्तवला जातोय. आता सकाळी हा फोटो समोर आल्यावर सुरुवातीला कोणी त्याच्यावर भरोसा ठेवलेला नाही. पण तितक्याच परभणीमधून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्यांच्या शेतात अशी विचित्र आणि धक्कादायक घटना घडली जी पाहून प्रत्येकजण थक्क झालाय. त्या शेतकऱ्यांचे व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलं की माझ्या जिंदगीत 2019 पासून माझ्या वडिलांनी जी शेती सांभाळून दिली तसा पाऊस मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिला नाही. या जिंदगीत कधीही न होणारं नुकसान आमच्या शेतात झालंय. महाराष्ट्रावर आता सगळ्यात मोठं संकट येतंय हे आता जवळपास फिक्स झालंय आणि त्याची सुरुवात आज थेट मुंबईत झाली. अख्खी मुंबई आज पहाटेपासून प्रचंड जमलय झाली असून तिथे हवामानाचा खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पण मुंबईत पाऊस सुरू असताना अचानक परभणी म्हणजे जी विचित्र घटना घडली त्यामुळे आता अनमान्सून अतिशय वेगळ्या आणि भीतीदायक पद्धतीने बदलतोय. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या एका विशिष्ट तारखेला सगळा महाराष्ट्र हादरवून सोडणारी परिस्थिती निर्माण होणार हे आता पूर्णपणे स्पष्ट झालंय. कारण की आज पहाटे वातावरणात अशी एक विचित्र घडामोड घडली आहे ज्यामुळे येणारी एक विशिष्ट तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. त्या तारखेला महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अत्यंत सावध राहण्याचा कडक इशारा देण्यात आलेला आहे. कारण आपल्या महाराष्ट्रावर एक असं डेंजर संकट अत्यंत वेगाने घोंघावते ज्याची माहिती आणि गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय बैठकीत दिलं आहे. त्यामुळे या गोष्टीला हलक्यात घेण्याची चूक अजिबात करू नका. महाराष्ट्रावर गेल्या 150 वर्षात आला नव्हता एवढा भयंकर एल निनोचा प्रभाव आता ॲक्टिव्ह झाला असून त्याचा सगळ्यात मोठा फटका आपल्या महाराष्ट्राला बसण्याची शक्यता वर्तवली जाते. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त नेहमीसारखा मुसळधार पाऊस पडेल, पण तसं नाही आहे. एक असं भयंकर नैसर्गिक संकट ज्याच्यावर येतंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. कारण जपानच्या हवामान विभागाने जो सॅटेलाइट फोटो जारी केला आहे तो संपूर्ण भारताचा असून त्यात महाराष्ट्रावर सर्वात गड दिसत आहे. त्या सॅटेलाइट फोटोमध्ये महाराष्ट्राच्या दिशेने एक अवाढव्य ढगांची मालिका वेगाने येताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ढगांची लांबी तब्बल 1000 किलोमीटर इतकी मोठी असून या महाकाय ढगाच्या पोटात एक शक्तिशाली चक्रीवादळसुद्धा दडलेलं आहे. महाराष्ट्रासाठी अतिशय मोठे आणि आव्हानात्मक गोष्ट संकटाचे दिवस आता सुरू होत आहेत. कारण की हा जो 1000 किलोमीटर लांबीचा ढगांचा पट्टा निर्माण झाला त्यामुळे महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यामध्ये पावसाचा अक्षरशः स्फोट होण्याची म्हणजेच ढगफुटीदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता तुमच्या मनात येईल की पाऊस पडणं तर चांगलं आहे ना, पण हा पाऊस अजिबात सामान्य नसेल. केवळ काही मिनिटापुरताच नाही तर पूर येऊन घराघरामध्ये पाणी शिरेल अशा अत्यंत डेंजर सिच्युएशनची निर्मिती या ढगामुळे होऊ शकते. सॅटेलाइटच्या माध्यमातून जेव्हा या ढगांची लांबी मोजण्यात आली तेव्हा ती 1000 किलोमीटर भरलेली असून त्याच्यासोबत एक असलेलं चक्रीवादळ आत्तापर्यंतचं सर्वात खतरनाक मानलं जातं. जेव्हा एल निनोचा प्रभाव तीव्र होतो तेव्हा तो संपूर्ण हवामान यंत्रणा उलटपालती करून टाकतो.
आणि आतासुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होण्याचा मोठा इशारा मिळाला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपत्कालीन बैठक घेऊन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या गाईडलाईन्स म्हणजेच नियमावली जारी केलेल्या आहेत. या हवामान बदलासाठी एक विशिष्ट तारीखसुद्धा फिक्स करण्यात आली आहे, ज्या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावू शकते. मग नेमकी काय आहे ती तारीख? महाराष्ट्राला कोणत्या जिल्ह्यामध्ये हे धोक्यांची घंटा वाजणार आहे? मान्सूनचा हा संपूर्ण प्रवास नेमका कधीपासून कधीपर्यंत असणार आहे? राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये धो-धो आणि अतिमुसळधार पाऊस पडणार आहे याची सर्व सविस्तर आणि अधिकृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे सावधान. महाराष्ट्रावर या सुपर एल निनोच्या तीव्र प्रभावामुळे एका महाभयंकर नैसर्गिक संकटाची सर्वात सावली घोंगावत आहे. प्रशांत महासागरात घडणाऱ्या मोठ्या हालचालीमुळे आता अरबी समुद्रात तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा गडद काळ्या रंगाचा एक अजस्त्र पट्टा तयार झाला. निसर्गाचा हा मोठा बदल ठीक 10 जुलैला महाराष्ट्राच्या उंबरवट्यावर धडकेल आणि त्यानंतर 11 ते 15 जुलै दरम्यान राज्यातील 10 ते 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले, असा इशारा समोर येतोय. हवामान विभागाने या परिस्थितीसाठी आधीच हाय अलर्ट जारी केलेला आहे. याचा पहिला तीव्र तडाखा दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा, सांगली जिल्ह्यांना ढगफुटी दृश्य अतिवृष्टीच्या रूपाने बसू शकतो. तर पुणे आणि बारामती परिसरात विजांचा कडकडाटासह गाऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात ताशी 100 किलोमीटर वेगाने येणारी वादळी मोठे नुकसान करू शकतात, ज्यामध्ये कच्ची घरे आणि झाडे उन्मळून पडण्याचा धोका आहे. तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात आधी अवकाळीसारखा पाऊस धुमाकूळ घालेल आणि त्यानंतर अचानक मान्सून लांबल्याने चिंतेची आणि भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि शेवटी विदर्भात हिमालयाकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रवाहाच्या टक्करीमुळे ढगांची प्रचंड गर्जना होऊन विजांचा मोठा कडकडाटसह पाहायला मिळणार आहे. आमच्या घरासमोरच वीज पडली होती. हो का? बरं झालं आम्ही घरात होतो. बरं झाली माझ्या भावाची सायकल गेली. आता जरासा थांबा, 2 मिनिटं वाजते. हा पाऊस नसून निसर्गाविरुद्ध माणसाचा एक थरारक संघर्ष असणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत जी माहिती तुम्ही ऐकली आहे ती सध्या सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या माध्यमातून समोर येणारी एक मोठी अपडेट होती. पण एका जबाबदार चॅनल म्हणून, आम्ही तुमचा मित्र म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी थेट शेअर करायच्या आहेत. बघा, निसर्ग हा शेवटी किती आहे? निसर्ग आहे. जपानच्या हवामानाच्या विभागाने किंवा इतर आंतरराष्ट्रीय सॅटेलाईटने जे फोटो जारी केले आहेत किंवा जे अंदाज वर्तवले आहेत ते विज्ञानाच्या आधारावर मांडलेले केवळ एक शक्यता आहे. हा कोणताही अंतिम दावा नाही आणि यामुळे आपण लगेच घाबरून जाण्याची किंवा मनात भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. हवामानाचे अंदाज जे बदलत्या वातावरणामध्ये दर तासाला बदलत असतात. आपल्या भारताने अधिकृत हवामान खाती म्हणजेच IMD सुद्धा या सगळ्या घडामोडीवर अतिशय बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर किंवा सोशल मीडियावरील भीतीदायक व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. अजिबात पॅनिक होऊ नका. हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणे हा नसून पावसाळ्याच्या दिवसात आपण सर्वांनी आधीपासूनच सतर्क आणि सावध राहावं हाच आहे. गेल्या काही वर्षात आपण पाहिलंय की अचानक ढगफुटी होते किंवा काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर येतो. अशा वेळी जर आपण आधीपासूनच मानसिकदृष्ट्या तयार असलो तर आपण खूप मोठं नुकसान टाळू शकतो. विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतीची कामं करताना आणि सर्वसामान्य नागरिकांनी प्रवास करताना हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं. आता मला तुम्हाकडून सर्व प्रेक्षकांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, ज्याचं उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. सध्या तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे? तिथे जोरदार पाऊस सुरू झाला आहे की अजून उकाडा जाणवतोय? तुमच्या भागात सध्या ढगाळ वातावरण आहे की कडक ऊन पडले? तुमच्या भागातील हवामानाची लाईव्ह परिस्थिती खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंटमुळे इतर भागातील लोकांनाही हे समजेल की नक्की जमिनीवर काय परिस्थिती आहे. तसेच तुम्हाला काय वाटतं, यंदाचा मान्सून आपल्या महाराष्ट्रासाठी फायद्याचा ठरेल की या अवकाळी आणि एल निनोच्या संकटामुळे शेतकऱ्याचं नुकसान होईल? तुमचं जे काही मत असेल ते अगदी मनमोकळेपणाने कमेंटमध्ये लिहा. मी स्वतःहून तुमच्या प्रत्येक कमेंट्स वाचणार आहे. शेवटी
सतर्क राहा, सुरक्षित राहा, कोणत्याही अफवांवर बळी पडू नका आणि हवामान खात्यात अधिकृत सूचनेलाच पालन करा. हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वजण सावध राहतील. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.